परिषदेचं आयोजन करत आहोत. या परिषदेत नेमकं काय ठरलं, दिल्ली कधी निघणार आहे? आम्ही 6, 7 किंवा 8 एप्रिल रोजी दिल्लीला जाणार आहोत. काल शोभाताई बच्छाव खासदार यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं त्यांच्या बुद्धिमत्तेची मला खीर करावीशी वाटते. जी आमची मागणी नाही काय त्या मागणीबद्दल त्यांनी तिथे भाषणामध्ये उल्लेख केला. आमची मागणी आहे की राष्ट्रीय महामार्गाला जो दर देतात तोच रेल्वे मार्गाला द्या. एक कुटुंबामध्ये एक नोकरी द्या. त्यानंतर ज्या शेतकरी भूमिहीन होतात काय त्या शेतकऱ्यांना तेवढंच क्षेत्र दुसरीकडे द्या. आणि मनमाड पासून इंदोर पर्यंत जी वनझाडं आहेत, जी फळझाडं आहेत त्यांना एकच दर द्या. इथे गडताळला एका शेतकऱ्याला एका आंब्याच्या झाडाला 46,000 दिले. 46,000 काय आणि पाटलाच्या आंब्याच्या झाडाला 400 रुपये दिले. कसे त्यांच्या काय त्यांच्या शेतात आंबे लावले त्याला काय घेसं लागतात का वांगे लागतात कसं तुम्ही ठरवता काय? ही या प्रमुख मागण्या आहेत. त्याचा शोभाताई बच्छाव यांनी कुठे उल्लेख केलेला नाही. आणि आम्ही आज आपल्या सभेमध्ये आमचे सहकारी शेखर पगार यांनी जो निषेध व्यक्त केला, आम्ही सगळ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केलेला आहे. किमान तुम्हाला माहित असेल बोलू नका ना. बोलून शेतकऱ्याला नुकसान कशाला करतात काय? अर्थात सरकारने त्यांना काही गांभीर्याने घेतलं नाही, कोणी त्याचं उत्तरही दिलं नाही. तर लोकसभेच्या अध्यक्षांनी प्लीज लुक इनटू द मॅटर म्हणून सांगितलं नाही काय. त्यामुळे त्याचा आम्हाला काय फायदा नाही. आम्ही दिल्लीला सर्व पक्षाच्या खासदारांना माझा शब्द ऐकून घ्या. सर्व पक्षाच्या खासदारांना विनंती करणार आहोत की हा एक गंभीर प्रश्न आहे. अत्यंत कोडीमोल भावाने घेतले जात आहे काय शेतीचे भाव या तुम्ही सगळ्या खासदारांनी या आमच्या शिष्टमंडळासमोर उपस्थित राहावं समोर पैसा देत असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं अशी आम्ही त्यांना विनंती करणार. गोटे यांच्या नेतृत्वाखाली आज जी बैठक झाली सर्व पक्ष सगळ्या शेतकऱ्यांची ठाम मागणी आम्हाला काय पक्ष भिक्ष काही संबंध नाही. जमिनीचा मोबदला मिळावा, कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी, ठीक आहे. भूमिहीन होतील